हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजचा ब्लॉग सुरू होतोय इव्हिनिंगला डायरेक्ट. आता आमची जेवणाची वेळ झाली आणि आताशी, कारण दिवसभर मी क्लासला होतो. तर क्लासला दिवसभर नव्हतो. सकाळी 10 ते 1, 1:30, 2 पर्यंत, 2, सव्वा 2 पर्यंत, नाही 3 वाजलेच ऑलमोस्ट क्लासला होतो. त्यानंतर आम्ही जेवणाला गेलो टेरेसलाच, तिथेच क्लासमध्येच जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर गाईज मी मित्राकडे होतो. तर फायनली मी आता आलोय घरी. आणि काही आज मी गेलो होतो जिम बघण्यासाठी. तर जिम वगैरे बघून आलो. विचार चालू आहे जिम लावायचा, तर बघू, अजून काही ठरवलं नाही. आणि आता फायनली काहीच घरी आलो आणि वेळ झालाय, ऑलमोस्ट 9 वाजले काहीच. म्हणजे सकाळी घरून गेलो होतो मी 9 वाजता आणि आता घरी आलोय 9 वाजता. पुरे 12 तास गेले माझे. आणि गाईज हा बघा, 9 वाजता झोपलाय. आता झोपेतनं उठवलंय याला जेवणासाठी. जेवण पण नाही केलं, काही नाही, तसाच झोपला होता. तर आज जेवणाला बनलेलं आहे आमच्याकडे खिचडी, मसाले भात आणि त्यानंतर पोळी आणि चपाती आणि काय याच्यामध्ये कढी घ्यायची सकाळची. तर आज सगळी कढी खिचडी खाणार आहे. बस मीच कढी पोळी खाणार आहे, कारण मला खिचडी आवडत नाही घ्यायची. खाल्ली मी 2-3 वेळा इथे आल्यानंतर, पण नाही आवडत मला. आणि इकडे काय सकाळच्या साठी काही डांगर इथे कापून ठेवलेलं. तर आता मस्त जेवण वगैरे करतो. त्यानंतर गाईज खूप काम करायचंय आज. आणि आज गाईज आम्हाला एक भयंकर न्यूज मिळाली की आमचे पेपर नेक्स्ट वीक मध्ये होत आहे. तर त्यासाठी आम्हाला अभ्यासाला पण लागावं लागेल. आता आजच आम्हाला काय म्हणतात त्याला, वेळापत्रक आलंय, टाइम टेबल सरांनी पाठवलंय. आणि त्याच्यामध्ये धप्पा बसला डायरेक्ट, कारण आत्ताच पेपर झाले आणि पुन्हा आता नेक्स्ट वीक मध्ये पेपर आहे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट मंथच्या फर्स्ट वीक मध्ये पेपर आहे. सो अभ्यासाला लागावं लागेल. चमचा गाईज, ललितला पाहिजे चमचा. कोणता? खिचडी खाण्यासाठी का? तूप काढण्यासाठी. ओके. छोटे चम्मच कुठे? ते चमचे कुठे? काही चमचे पण सापडत नाही मला, माहित नाही कुठे ठेवलेले. तर भांड्याच्या पाठीमध्ये आहे, भेटला गाईज चमचा. ठीक आहे, चमचा. हो. तर गाईज आता मस्त आम्ही जेवण वगैरे करतो. लाईट इथला बंद करून देतो. आणि इकडे पण 2 लाईट चालू आहे. 2 लाईटची गरज नाही, 1 लाईट बंद करतो आणि जेवण करून घेतो. तर भेटूया थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर. A few moments later. गाईज मी इथे बसलोय, काय प्रॉब्लेम आहे? मम्मी म्हणते इथे बस, पण मी इथे बसलोय, काहीच अडचण नाही. आता काय पाहिजे? भाजी. ही भाजी ठीक आहे. ती चपाती द्या मला. तुम्हाला घ्यायची का? आणि त्यानंतर यामध्ये पोळी किती आहे? जेवढी पण आहे पूर्ण आपल्यालाच आहे. सो जेवण झाल्यावर भेटतो गाईज. A few moments later. हॅलो गाईज. सो आता गाईज आमचे जेवण वगैरे झाले. मम्मीचं चालू आहे गाईज बर्तन, म्हणजे भांडे वगैरे साफ करायचं काम तिकडे. आणि मी गाईज इथे झोपायची तयारी करतोय. पण झोपण्यापूर्वी गाईज मला करायचं ब्लॉग एडिट. आणि ब्लॉग एडिट करण्यापूर्वी गाईज मला करायचे सायबरचे कामं, कारण माझे सायबरचे कामं पेंडिंग आहे थोडेसे. आणि क्लासचे असाइनमेंट वगैरे बी. आणि गाईज आमच्या आता सबमिशन आहे पुन्हा. तर लास्ट टाइम मी दिलं होतं, सर्व नव्हतं दिलं, थोडंसं दिलं होतं, काही बाकी होतं. आणि आता पुन्हा आहे. तर असाइनमेंट पण करावं लागेल गाईज, कारण आता आमचे रिमार्क वगैरे भरणार आहे सर. सो त्यामुळे पटापट कामं करावं लागेल आता. आणि गाईज मी तुम्हाला बाहेरचे व्ह्यू दाखवतो. 1 नंबर व्ह्यू घ्यायचा आजचा सुद्धा. या हर तरफ एक, म्हणजे सगळीकडे गाईज 1 नंबर व्ह्यू. आणि मस्त गार हवा येते. सो त्यामुळे इथे एकदम बेस्ट वाटतं गाईज. पहिल्या रूम पेक्षा तर क्लास आहे, 1 नंबर आहे. पहिल्या रूम लगेच मी बोर झालो होतो, कंटाळलो होतो. आणि तिथे कारण नसताना मी फालतू राहत होतो. म्हणजे त्यावेळेस जेव्हा मी नाशिकला आलो होतो तेव्हा रूम वगैरे माहित नव्हतं इथे, त्यामुळे तो रूम
त्यामुळे मग तो रूम घेतलेला होता. तर फायनली गाईज मी डिसिजन घेतलं यावेळेस आणि तो रूम सोडून दिला. आय थिंक महिना होत असेल कदाचित रूम सोडून, किंवा अजून नसेल झाला, आता होईलच. तर आता काही इथे आलोय आणि इथे एक नंबर आहे. इथे टेन्शन नाही, काही नाही. मस्त लाईट वगैरे, इथे एक लाईट, इकडे एक लाईट, मस्त सगळीकडे उजाड उजाड आहे. आणि आता सगळ्या खोलींमध्ये लाईट चालू आहे, प्रत्येक रूम मध्ये, तिकडे पण, इकडे पण आणि इथे पण. तिथे किती पण लाईट लाव, प्रॉपर उजेड येत नव्हता. आणि मेन म्हणजे तिथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता मला. इथे काहीच नाही, एक नंबर आहे. प्लस तिथे इलेक्ट्रिसिटी प्रॉपर यूज करता येत नव्हती. थोडी जरी वापरलं तरी खाली काकांचा आवाज यायचा, आधी ना तू असा करतोय, आधी ना तू तसा. त्या कटकटीपेक्षा काही इथे बेस्ट आहे. तर आता काही मी फायनली खूप टाइम घेतला आणि आता अजून कम्प्युटर ऑन नाही केला. काही मी कम्प्युटर ऑन करतो. सायबरचे डॉक्युमेंटेशनचे काम आहे काही माझ्याकडे आलेले, ते करतो. तसे काही मी केले. सो हे सर्टिफिकेट्स वगैरे यांचे येऊन पडलेले, त्यांना द्यायचे, तर ते पण देऊन देईल. आणि आता नवीन काम आलेले खूप सारे, जवळपास 4-5 कस्टमरचे काम आले गाईच, ते पण करायचे मला. सो कामाला लागतो मी. आणि आता घरी चालू, म्हणजे मग इकडे चालू आहे भैया मोठ्या भावाचा फोन. सो मग मी चालू आहे काम, भांडे धुण्याचं पण आणि फोनवर बोलण्याचं पण. मोठ्या दादाचा फोन आलेला आहे, तर तिकडे फोन चालू आहे, मी इकडे गाईच ब्लॉग बनवतोय. तर आजचा ब्लॉग गाईज खूप छोटा म्हणजे खूपच छोटा राहणार आहे, कारण मी दिवसभर काही शूट नाही केलेला. काय जे केलं ते आताच केलंय. सो आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. तर भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये गाईज. आजकाल म्हणजे ब्लॉग बनवायला मला थोडासा प्रॉब्लेम येतोय, मी प्रॉपर शूट वगैरे करू शकत नाही. पूर्ण दिवस वेस्ट होऊन जातोय आणि मग संध्याकाळी मी छोटं मोठं काहीतरी शूट करून अपलोड करून देतोय. त्याचं कारण असं आहे की माझे सध्या चालू आहे एक्झाम्स वगैरे आणि बाकीचे क्लासचं सध्या कामं वाढले माझ्या मागे. तर त्यामुळे पण काही नाही, लवकरच मी प्रॉपर शेड्यूल बनवलं माझं, ब्लॉग वगैरे कॉन्टेंट प्रॉपर करेल. तसं मी आता आधी हिंदी बनवत होतो, आता मराठी बनवतोय. तर असंच हळूहळू एक बदल करत राहील. आणि एक अपडेशन सांगतो माझ्यामध्ये, जेव्हा मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली होती मला असं बोलता वगैरे काहीच येत नव्हतं, काहीच नाही. मी थोडंफार बोलायचो वगैरे, आणि आता कितीही वेळ बोलायला लावलं तुम्ही बोलू शकतो. आता टॉपिक दिलं तर त्या टॉपिकवरती काहीच 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं बोलायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी सहज इझिली बोलू शकतो. एवढा काहीच कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. बस फक्त एक आहे, थोडंसं सोशल एन्झायटी आहे, तर ते पण आपण लवकरच किल करू. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हे दुसऱ्यांदा झालं. तर आजचा ब्लॉग गाईज मी इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.